Thank you guys for joining on time. So let us start the lecture. So screen दिसते. आवाज येतोय, स्क्रीन दिसतंय, दोन्ही क्लिअर, वेल अँड गुड. हो. सो थोडीशी आपण रिव्हिजन बघू लास्ट लेक्चर मध्ये काय काय झालं होतं. सो आपण लास्ट लेक्चर मध्ये असाइनमेंट ऑपरेटर्स पाहिले होते. सो असाइनमेंट ऑपरेटर्स सो जर मी असं लिहिलं सम प्लस इक्वल नम, सो याचा मिनिंग काय आहे? सम इक्वल टू सम प्लस नम. करेक्ट, सम इक्वल टू सम प्लस नम. सो सिमिलरली जर मी इथं प्लसच्या जागी मॉड्युलस साइन टाकला, सो काही चेंज होणार खालच्या स्टेटमेंट मध्ये? प्लसच्या जागी मग करेक्ट. सो जर मी नम प्लस 10 घेतलं तर असं सिंटॅक्स असेल वरच्या सारखं की सम मॉड इक्वल्स नम प्लस 10. सो काय होणार? कुठे चेंज येणार? प्लस 10 होणार. +10 होणार आणि हे पहिले एक्झिक्यूट होणार. सो आपल्याला समजण्यासाठी आपण ब्रॅकेट्स लावून देऊ, कारण की आपल्याला माहिती आहे की ब्रॅकेट्सचं प्रेसिडेंट जास्त आहे, म्हणजे ब्रॅकेट्स पहिले सॉल्व्ह होणार. सो बेसिकली आपण काल एक एक्झाम्पल पाहिला होता सेम असाच, ज्यात हा ब्रॅकेट पहिला एक्झिक्यूट होतो, त्यात आपला नम 10 होता. सो 10 + 10 20 पहिले एक्झिक्यूट होत होतं आणि त्यानंतर समची व्हॅल्यू 23 होती आपल्या केसमध्ये कालच्या. सो 23 mod 23 रिटर्न येत होतं. सिमिलरली आपण परत करून पाहू, ते डायरेक्टली आपण सी आउट करू. सी आउटच्या पहिले इंट सम इक्वल टू किंवा प्लस इक्वल नमच्या ऐवजी डायरेक्ट आपण 10 घेऊ, 10 + 10. सो सेमिकोलन आधी आपल्याला समला हे करावं लागेल, इनिशियलाइज डिक्लेअर करावं लागेल. आपल्याला लास्ट केस मध्ये व्हॅल्यू होती 23. सो आता सम मध्ये व्हॅल्यू काय आली पाहिजे? 3 मोस्टली आली पाहिजे, पण आपण ट्राय करून बघू. सो एक्झिक्यूट केलं. सो एक्सपेक्टेड इनिशियलायझर बिफोर सम. सो बेसिकली आता काय झालंय, एरर एकदा बघून घेऊ. इथं एरर म्हणतंय की एक्सपेक्टेड इनिशियलायझर बिफोर प्लस इक्वल्स टोकन. सो इथं काय झालंय, हा एक व्हेरिएबल क्रिएट झालाय. आपण सेकंड टाइम परत एक व्हेरिएबल क्रिएट करतोय, कारण की व्हेरिएबल डिक्लेरेशन सिंटॅक्स काय आहे की आपण डेटा टाइप देतो, त्यानंतर व्हेरिएबल नेम आणि त्यानंतर व्हॅल्यू. पण इथं C++ कंपायलरला काय एरर येत आहे की हे प्लस इक्वल टू डायरेक्ट घेतलंय आणि इथं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतोय, म्हणजे एक नवीन व्हेरिएबल बनवतोय. मी काय सांगितलं होतं की सेकंड टाइम जेव्हा आपण यूज करतो कुठल्याही व्हेरिएबलला, सो त्याआधी डेटा टाइप द्यायचं नसतं. सो आता बेसिकली सेकंड लाईनवर काय होतंय की फर्स्ट लाईनचा जो सम व्हेरिएबल आहे तो इग्नोर होतोय आणि एक न्यू कॉपी समची, म्हणजे एक न्यू व्हेरिएबल सम नावाचा एक क्रिएट होतोय इंट टाईपचं. सो क्रिएट होताना त्यासाठी त्याच्यात काहीतरी व्हॅल्यू पाहिजे आपल्याला सम मध्ये स्टार्टिंग पासून, कारण की आपण प्लस इक्वल करणार आहे. सो इथं काय होतंय की आपण नवीनच व्हेरिएबल क्रिएट करतोय आणि त्याला प्लस इक्वल करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त व्हेरिएबल बनवलाय पण त्यात काही व्हॅल्यूच असाइन नाही केली. सो इथं ते एरर येत आहे की इनिशियलाइज नाही केलंय. सो एक्सपेक्टेड इनिशियलायझर बिफोर सम, म्हणजे प्लस इक्वल्सच्या पहिले समला इनिशियलाइज करणं इम्पॉर्टंट आहे. सो जर मी हा पहिला इथला इंट काढला आणि नंतर रन केलं, सो आता 3 येईल आउटपुट. 43 आलं का? कारण की मी इथं प्लस इक्वल दिला आहे, आपल्या केसमध्ये मॉड्युलस होतं. सो आता 3 येईल आन्सर.
सो आउटपुट मध्ये दिसतंय 3 आलंय. सो सिमिलरली आपण हे असाइनमेंट ऑपरेटर्स पाहिले होते. त्यानंतर लास्ट लेक्चर मध्ये अजून काय झालं? int float घेतलं होतं. सॉरी, Variables झालं घेतले होतं? होते. व्हेरिएबल्स घेतले होते. सो व्हेरिएबल्स मध्ये बेसिकली आपण पाहिलेलं की इंट, फ्लोट हे डेटा टाइप्स पहिले द्यावे लागतात आणि व्हेरिएबल डिक्लेरेशनचा एक सिंटॅक्स होता की कसं आपण डिक्लेअर करतो, काय करतो, कसं करतो. सो आता आपण इफ एल्स लूप पण पाहिलं होते. इफ कशासाठी लागतं? इफ सिंटॅक्स आपण C++ प्रोग्राम मध्ये कुठल्या म्हणजे काय असेल तर वापरतो. तो एक वर्ड काय आहे? इफच्या नंतर पण तोच वर्ड येतो. कंडिशन. कंडिशन Condition. एक्झिक्यूट करण्यासाठी, म्हणजे एक कंडिशन असेल तर त्यासाठी एक कोड एक्झिक्युशन करण्यासाठी आपण इफ लूप्स घेतो. इफ एल्स किंवा इफ एल्स घेतो. सो इफ आणि एल्स मध्ये फरक काय आहे? सो जर मी इफ घेतला आणि एल्स घेतला, सो या दोघांमधला फरक काय आहे? If मध्ये एक कंडिशन False else मध्ये असते. घेतलं. इफ मध्ये काय असते कंडिशन? इफ ची True बॉडी असेल. कधी एक्झिक्यूट बेसिकली? False. कंडिशन ट्रू असेल तर एक्झिक्यूट होते. एल्स ची केव्हा होते? False असेल. If false असेल तर. करेक्ट. सो मी इथं मध्ये एल्स इफ टाकलं. सो एल्स इफ ची बॉडी कधी एक्झिक्यूट होणार? जेव्हा if false होते. जेव्हा इफ फॉल्स होते आणि इफ एल्स इफ ची कंडिशन ट्रू होते. सो बेसिकली मी इथं जर कंडिशन 2 लिहिलं, इथं C1 आणि इथं डायरेक्ट B3, B2, बॉडी 1, बॉडी 2 आणि बॉडी 3. सो सिंटॅक्स जरासा चुकला आहे, पण जस्ट एज्युम करा की इफ ची कंडिशन C1 आहे, एल्स इफ ची कंडिशन C2 घेऊ आपण. सो एल्स इफ ची C2 आहे आणि एल्स ची फक्त बॉडी आहे, कारण की एल्स ला कंडिशन नसतं. सो जर C1 ट्रू असेल तर B1 एक्झिक्यूट होईल. जर C1 फॉल्स असेल तर कर्सर पुढे येईल आणि C2 चेक करेल. C2 ट्रू असेल तर B2 एक्झिक्यूट होईल. बेसिकली एल्स इफ ची जर कंडिशन ट्रू झाली तेव्हा B2 एक्झिक्यूट होईल आणि जर वरचे दोन्हीही झाले नाही सो एल्स एक्झिक्यूट होईल. असा आहे आपला लूप. सो यावरचे आपण थोडेसे क्वेश्चन्स घेऊ म्हणजे आपला अजून क्लिअर होईल. सो मी काही प्रॅक्टिस क्वेश्चन पाठवले होते. सो सगळ्यात पहिला टेक व्हॅल्यूज ऑफ लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल फ्रॉम युजर अँड चेक इफ इट इज स्क्वेअर ऑर नॉट. सो ह्याचा आता मला कोड तुम्ही सांगणार. बेसिकली एल आणि बी घेणार आपण, एल अँड बी, आणि चेक करायचंय वेदर इट इज स्क्वेअर ऑर नॉट. सो काय काय करावं लागेल? पटकन सांगा. लेंथ आणि ब्रेथ डिफाइन करावं लागेल. काय करावं लागेल? इंटिजर L आणि B घे. इंटिजर एल कोमा बी. का L घेतलं आणि आपण B एल आणि बी? व्हॅल्यू टाकणार. कुठला व्हॅल्यू टाकण्यासाठी? लेंथ अँड ब्रेथ फाइंड कर. युजर कडनं जो व्हॅल्यू भेटेल ते स्टोअर करण्यासाठी बेसिकली. सो यानंतर काय करावं लागेल? सी आउट. सी आउट. एंटर द व्हॅल्यू ऑफ लेंथ. ओके. सो तेच आपल्या लॅपटॉप मध्ये केलं तर बरं होईल. इथं कसं येतं मी एकदा दाखवतो तुम्हाला. सो एंटर दी व्हॅल्यू, असं कोलन, त्यानंतर सी इन. सी इन L. एरो एल, यानंतर ब्रेथ. कसं म्हणजे काय लिहावं लागेल? सेमीकोलन देऊन नेक्स्ट लाईन का काय? सी आउट. डायरेक्ट नेक्स्ट लाईनला सी आउट.
सो सी आउट काय करायचं सी आउट दुसरं कोणाला ट्राय करायचं करू शकता. सी इन झाल्यावरती इफ कंडिशन लावायची. ओके सो सी इन झाली त्यानंतर इफ कंडिशन लावायची. इफ लावली. कंडिशन काय असेल आपल्याला चेक काय करायचंय? लेंथ आणि ब्रेथ भेटणार आहे आपल्याला चेक करायचं आहे ते लेंथ आणि ब्रेथ स्क्वेअरचं आहे का नाही. अच्छा अच्छा ओके. म्हणजे अजून एक सी आउट एंटर व्हॅल्यू ऑफ बी. इथंच जस्ट आपण एज्युम करू एल आणि बी दोन्ही घेतो स्पेस सेपरेटेड. बेसिकली एरिया काढायचा आहे का? एरिया नाही लेंथ आणि ब्रेथ भेटेल ते स्क्वेअरचं आहे का नाही हे फाइंड आउट करायचं आहे. स्क्वेअरच्या लेंथ आणि ब्रेथ इनपुट घेऊ शकतो का आपण? हे मी सांगितलं नाही का एका वेळेस जसं सी आउट मध्ये आपण एका वेळेस मल्टिपल आउटपुट देतो सेम सी इन मध्ये पण एका वेळेसच आपण मल्टिपल इनपुट्स घेऊ शकतो. हे जर सांगितलं नसेल तर एकदा रिपीट करतो. सो सी इन मध्ये पण आता मला इथं समजवता पण येणार नाही कारण की हे टर्मिनल पण नाही. क्लासेस मिस केले त्यामुळे कदाचित माझंही मिस झालं असेल. हो सो बेसिकली एकदा परत सांगतो. सो सी आउट मध्ये कसं आहे एकच मिनिट या सगळ्याला कट करू आपण आणि बेसिकली आता सी आउट जसं यूज करतो आपण एक हा जो ऑपरेटर आहे मध्ये लेस दॅनचा याला आपण इन्सर्शन म्हणतो. इन्सर्शन म्हणजे बेसिकली काय की जर मी काही स्ट्रिंग घेतला हॅलो आणि त्यानंतर मी अजून एक इन्सर्शन ऑपरेटर दिलं आणि त्यानंतर वर्ल्ड. सो वर्ल्ड एक्सक्लेमेशन मार्क आणि सेमिकोलन. सो जसं आपण सी आउट मध्ये एकच सेंटेन्स देत होतो तसं आपण मल्टिपल किती सेंटेन्स देऊ शकतो हे फर्स्ट सेकंड लेक्चर मध्ये झालंय. सो याच्यात काय करू शकतो आपण खूप काय देऊ शकतो. आता काय झालंय की जस्ट आपण ट्राय करून बघू की कसं चालेल हे. सो एक्झिक्यूट केला हॅलो वर्ल्ड येईल. हॅलो वर्ल्ड आलंय पण आपल्याला नीट कळत नाही मध्ये एक स्पेस पाहिजे. सो एक तर आपण अजून एक नवीन कॅरेक्टर देऊ शकतो मध्ये स्पेसचा हे करू शकतो तर स्पेस येईल. किंवा काय करू शकतो एवढं करण्यापेक्षा हॅलो पण स्ट्रिंगच आहे आणि आपल्याला माहित आहे हॅलोच्या नंतर वर्ल्ड डायरेक्टली जॉईन होणार आहे. सो आपण हॅलोच्या नंतर एक स्पेस देऊ शकतो तर इथे हॅलो वर्ल्ड प्रिंट होणार. सिमिलरली आपण किती इनपुट देऊ शकतो. आता याच्यामध्ये मी अजून एक एक्स्ट्रा इन्सर्शन ऑपरेटर दिला आणि त्यानंतर एक इंटिजर दिला 7. सो आता एक्झिक्यूट केला हॅलो स्पेस 7 आणि वर्ल्ड डायरेक्ट कॉन्कॅटिनेट झालंय. सो इथं पण मी एक स्पेस देतो एंटर. एंटर म्हणजे बेसिकली एक्झिक्यूट. सो असं आपण मल्टिपल आउटपुट्स देऊ शकतो. फ्लोट असू दे कुठलाही डेटा टाईपचा चालतो पण एकाच म्हणजे या दोन ऑपरेटरच्या मध्ये बेसिकली हे बाउंडिंग जर आपण कन्सिडर केलं की हे बाउंड्रीज आहेत. सो याच्यामध्ये एकच बेसिकली डाटा टाईप असतो. स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंग किंवा दुसरं काही असेल तर दुसरं काही किंवा एक एक्सप्रेशन असते की 2 व्हेरिएबल्स प्लस 2 मायनस किंवा काहीतरी असे जे सपोर्ट करेल याच्यामध्ये काही एरर नाही आला पाहिजे. जर मी इथं यानंतर डायरेक्ट 7 लिहिलं तर हे काही ऑपरेशन आहे का म्हणजे स्ट्रिंग दिलंय त्यानंतर डायरेक्ट इंटिजर यामध्ये काही ऑपरेशन होते का नाही. सेम डेटा टाईप आहेत का नाही. सो हे बेसिकली एक्झिक्यूट देणार एरर देणार. सो इथं बघा एक्सपेक्टेड सेमिकोलन बिफोर न्यूमरिक कॉन्स्टंट. सो काय झालंय की हॅलो पर्यंत एक स्ट्रिंग कन्सिडर झाली. हितपर्यंतचं कंपायलर काय कन्सिडर करतंय इथं जर मी सेमिकोलन दिलं तर एवढं सी आउट हॅलो हा एक स्ट्रिंग झाली. हा 7 मधनं कुठं आला कंपायलरला कळत नाहीये. सो आपण बेसिकली या दोन इन्सर्शन ऑपरेटर्स मध्ये 7 नाही देऊ शकत. आता याला इन्सर्शन काय म्हणतात हे एकदा आपण सी इन बघू त्यानंतर सांगतो. म्हणजे सो आता सी इन मध्ये एका इन्सर्शन ऑपरेटर मध्ये एकच टाईपचा डेटा चालतो. एका इन्सर्शन मध्ये एका वेळेस एकच डेटा टाईप चालतं. आपण दोन डेटा टाइप्स पण घेऊ. दोन डेटा टाइप्स बेसिकली नाही होणार. आपण त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करून रिटर्न मध्ये एकच डेटा टाइप आला पाहिजे. म्हणजे जर आपण व्हेरिएबल ए प्लस व्हेरिएबल बी करतो सो दोन हे इंटिजर्स घेतलेत आपण ऍड करतोय आणि रिटर्न एकच करतोय. सो बेसिकली म्हणजे इथं एकच व्हॅल्यू आली पाहिजे एकच डेटा टाइपची.
तसं आहे. Okay. स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंग, कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टर किंवा जे असेल ते. सो बेसिकली सी इन करताना बेसिकली हे डाटा फ्लो दाखवतात. हॅलो सी आउटला चाललाय. सी आउट बेसिकली जर आपण टर्मिनल कन्सिडर केलं, सो सी आउट काय करतंय, इथं डाटा चाललाय असा एरो दिसतोय तसा. त्यानंतर 7 जाणार सी आउटला, त्यानंतर वर्ल्ड जाणार, हॅलो स्पेस 7 स्पेस वर्ल्ड असं जाईल. सिमिलरली मी सी इनचं सांगितलं होतं की सी इन जर मी 3-4 व्हॅल्यूज घेतले, एल बी डी असे आपण मल्टिपल व्हॅल्यूज पण घेऊ शकतो. आपण स्टार्टिंगला कसं एकच व्हॅल्यू घेत होतो, पण असे मल्टिपल व्हॅल्यूज पण घेऊ शकतो. सो आता जेव्हा ही व्हॅल्यूज येतात, सो इथं मला नीट दाखवता येणार नाही रिप्रेझेंटेशन, कारण की लॅपटॉपमध्ये कसं आहे की टर्मिनल असतं, तिथं व्हॅल्यूज एंटर करताना नीट समजतं. पण जस्ट एज्युम करा की प्रोग्राम इथं चालू आहे आणि मी इनपुट साठी मागितलंय. सो कर्सर आता इथं ब्लिंक होतंय, असंच सेम तुमच्या टर्मिनलवर ब्लिंक होणार, कारण की आपण काही सी आउट दिलेलं नाहीये. जस्ट फॉर टाइम बिंग हे नाहीये असं एज्युम करा. म्हणजे फक्त सी इनचा एवढाच प्रोग्राम आहे. सो कर्सर असा ब्लिंक होणार तिथं, कारण की त्याला बाकी काही भेटत नाहीये. जस्ट असं ब्लिंक होत राहणार, कारण की ते इनपुट साठी वेट करणार. त्यानंतर काय होणार, आपण इनपुट देणार काहीतरी. आता हे आपण इनिशियलाइज पण केलेलं नाहीये. सो सी इन इंट एल बी डब्ल्यू एल बी डी पाहिजे. काही पण चालेल. आता बेसिकली आपण एक्झाम्पल घेतोय. सो एल बी डी. सो आता कर्सर इथं ब्लिंक होत आहे आणि ते इनपुट साठी वेट करते. त्याआधी टर्मिनल मध्ये बघण्यासाठी आपण असं एंटर दी व्हॅल्यू, हे व्हॅल्यू तसं व्हॅल्यू आपण देऊ शकतो. सो बेसिकली मी नंबर दिला, असं मोठा नंबर दिला. आता मी काय अज्युम करतोय, फर्स्ट मध्ये 2 व्हॅल्यूज गेले पाहिजे, सेकंड मध्ये 2 व्हॅल्यूज आणि थर्ड मध्ये बाकीचं गेलं पाहिजे. पण बेसिकली सी इन काय करतं, इनपुट घेताना एवढा पूर्ण इनपुट एकत्र घेईल. का? कारण की हा एक इंटिजर आहे. इंटिजर मध्ये एवढं काही स्टोअर होऊ शकतं. सो बेसिकली सी इन ला जेवढं भेटतं तेवढं घेईल आणि त्याला कुठं स्टॉप करायचंय हे समजण्यासाठी आपल्याला एकतर स्पेस द्यावा लागतो. म्हणजे जर एल, आता फर्स्ट केस मध्ये एल हा गेला, त्यानंतर आपण एक स्पेस दिलाय, त्यानंतर परत दुसरा इंटिजर, परत स्पेस आणि परत दुसरा इंटिजर. सो आता काय होणार, हा जो पहिला व्हॅल्यू आहे एवढा मोठा, सो आपण छोटा करू ह्याला, 18 73 आणि 82 असे आपण इनपुट्स दिलेत. सो आपण जिथं जिथं स्पेस दिलेत तिथं सी इन स्टॉप होणार. म्हणजे बेसिकली सी इन डाटा आत घेताना 18 घेईल पहिले, त्यानंतर 73 घेईल, त्यानंतर 82 घेईल. जर आपण स्पेस नाही दिलं तर हे तिन्ही LBD मध्ये एंटर होत, बेसिकली एल मध्ये एंटर होणार. सो आपण सी आउट करून बघू आणि हे एकदा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर परफॉर्म करा, कारण की इथं प्रॉब्लेम येणार आहे. इथं इनपुटची सिस्टम थोडीशी वेगळी आहे, मी दाखवतो कसं आहे ते. सो हँडल, त्यानंतर डी आणि कोलन एक्झिक्यूट. सो आता इथं इनपुट असं घेतात, टर्मिनल नाहीये. सो मी जर दिलं 20 10 आणि 17, सो आता काय होणार, एल मध्ये 20 जाणार, बी मध्ये 10 जाणार आणि डी मध्ये 17 गेलं. का? कारण की मी स्पेस सेपरेटेड दिले होते. सो ते सी इन काय करतं, स्टार्टिंग पासून असं, म्हणजे बेसिकली जर आपण कर्सर रेझ्युम केलं सी इनला, सो असं एक हा डेटा घेत जाणार. सो असं असं पुढे घेत जाणार आणि जिथं त्याला स्पेस भेटेल तिथं तो थांबेल. इथंपर्यंत आला आणि स्पेस भेटलं त्याला, सो थांबेल. इथं थांबला म्हणजे काय झालं, एल ची व्हॅल्यू त्याला भेटली. आता तो नेक्स्ट सी इन घेणार. सी इन म्हणजे आता बी ची व्हॅल्यू पाहिजे. सो आता बी मध्ये तो 2 घेणार. डी साठी काही व्हॅल्यूज भेटली नाही, कारण की 2 च्या नंतर संपलाय आपला इनपुट. सो हा सेम आपण कॉपी करू आणि एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करू. सो पेस्ट, हे सबमिट. सो आता डी मध्ये काही व्हॅल्यू, बेसिकली तो गार्बेज व्हॅल्यू आहे. गार्बेज व्हॅल्यू म्हणजे काय असतं, जेव्हाही आपण इनिशियलाइज करतो एका व्हेरिएबलला, सो त्यामध्ये पहिल्यापासूनच काहीतरी गार्बेज व्हॅल्यू असते, काहीतरी रॅन्डम व्हॅल्यूज. आता जर मी काहीच इनपुट दिलं नाही आणि सबमिट केलं, तर तिघांत काहीतरी व्हॅल्यू असेल, गार्बेज व्हॅल्यू. बघा, झिरोच असेल असं कंपल्सरी नाहीये. 2 झिरो आहेत एल आणि बी, पण डी झिरो नाहीये, त्यात काहीतरी गार्बेज व्हॅल्यू आहे. आणि हे जे स्टार्टिंगचे 2 झिरोज आहेत तेही गार्बेज व्हॅल्यूच आहेत, पण बेसिकली ते झिरो आहेत.
एवढंच फरक आहे. सो आता मी काय सांगितलं की एक जेव्हा व्हॅल्यू इनपुट घेत असेल, सो पहिला घेतला त्यांनी, त्यानंतर एक स्पेस भेटला, दुसरा घेतला, त्यानंतर काही भेटलं नाही. सो सीन ला बेसिकली काही भेटलं नाही. एंड ऑफ लाईन भेटेल, सो तिथे एकदा थांबतो. सो आपल्याला 3 व्हॅल्यूज द्यायचे, सो 3 व्हॅल्यू दिले. आता मी सांगितलं होतं की स्पेस मध्ये थांबतं. सो जर आपण स्पेस नाही दिला आणि नेक्स्ट लाईन जरी दिलं तरी ते नेक्स्ट लाईनला म्हणजे स्लॅश एन कॅरेक्टर, बेसिकली न्यू लाईन म्हणजे आपण स्लॅश एन कॅरेक्टर म्हणतो. सो त्याला पण एंडिंग कन्सिडर करतो. म्हणजे आता काय होणार, कर्सर इथं असणार 18738 घेणार, त्यानंतर त्याला स्पेस भेटतंय. सो 8 पर्यंत थांबणार, ती सगळी व्हॅल्यू घेणार, एल मध्ये टाकणार, स्पेस भेटलं, स्पेस इग्नोर करणार ते, त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू बघणार. आता इंट आहे आपला व्हेरिएबल, सो ते इंट शोधणार. इंटिजर 2 आहे, 2 घेतलं, त्यानंतर एक न्यू लाईन भेटलं. सो न्यू लाईन साठी तो थांबणार. बेसिकली जर मी न्यू लाईन पण दाखवलं इथं, सो असं असेल. सो 2 घेईल आणि इथं थांबेल, कारण की न्यू लाईन कॅरेक्टर भेटलं त्याला. तिसऱ्या इनपुट साठी परत ट्राय करेल, कारण की एंड ऑफ लाईन नाहीये, कारण की इनपुट संपत नाहीये, अजून इनपुट पुढे आहे. हे इथं लास्टला एक EOF असतो, एंड ऑफ फाईल किंवा एंड ऑफ लाईन. बेसिकली आता ते डिपेंडिंग करतं की आपण फाईल मधनं आन्सर इनपुट देतोय का टर्मिनल वरून. सो बेसिकली असा एक कॅरेक्टर असतो EOF नावाचा. सो ते जस्ट अज्युम करा की तिथं असतं, ते आपल्याला दिसत नाही. सो आता काय होणार, हे हा इथं आला आणि त्याला EOF कॅरेक्टर भेटला नाही. सो तो परत इनपुट शोधणार, आता नेक्स्ट लाईनला जाणार आणि हा 83 इंटिजर आहे. सो हे इनपुट घेईल आणि डी मध्ये टाकेल, कारण की इथं EOF भेटणार त्याला. सो इथं त्याला समजलं की 83 च्या नंतर काहीच नाहीये, इनपुट संपलाय आपला. सो आता बेसिकली काय होणार, 18738 एल मध्ये स्टोअर होणार, 2 जे आहे ते बी मध्ये आणि 83 जे आहे ते डी मध्ये. सो असं बेसिकली इनपुट घेतो आपण. आता घेताना इथे एक एच केस आहे की जर माझा हा एकदा एक्झिक्यूट करू आपण. सो 18738 स्पेस 2, नेक्स्ट लाईन मध्ये 83. सो फर्स्ट लाईन मध्ये 18738, नेक्स्ट लाईन मध्ये 2, नेक्स्ट लाईन मध्ये 83. सो जसं मी डिस्कस केलं तसंच आउटपुट आलं. एल मध्ये एक व्हॅल्यू, बी मध्ये एक, डी मध्ये एक, असे मल्टिपल व्हॅल्यूज घेऊ शकतो. मल्टिपल म्हणजे अनलिमिटेड. सिमिलरली आता काय आहे, आता मी इंट चेंज करतो कॅरेक्टरला. सो आता LBD हे कॅरेक्टर्स घेणार. सो बेसिकली आता काय होणार, हे न्यू लाईन आणि एंड ऑफ फाईल जस्ट अज्युम करा इनविजिबल आहे. सो आता आपल्याला माहित आहे की कॅरेक्टर जो आहे तो फक्त एकच कॅरेक्टर घेणार, एकच लेटर, एकच नंबर, म्हणजे स्ट्रिंग नंबर किंवा ASCII व्हॅल्यू हे घेणार. सो आता काय होणार, कर्सर इथं आहे, पहिला एल साठी तो बघणार आणि एकच कॅरेक्टर घेणार, 1 घेणार फक्त, कारण की कॅरेक्टर मध्ये आपण एकच स्टोअर करू शकतो. सो कॅरेक्टर एल मध्ये 1 स्टोअर होणार, बी मध्ये 8 स्टोअर होणार, कारण की त्याच्या नेक्स्ट एक कॅरेक्टर, त्यानंतर 7 स्टोअर होणार, कारण की त्याच्या नेक्स्ट वाला कॅरेक्टर. कॅरेक्टरचं बेसिकली लिमिट काय आहे, एकच लेटरची. सो एक लेटर घेणार, 187. आपण कितीही मोठा जरी इनपुट घेतला तर त्याला जेवढं लागतं सी इन ते तेवढंच घेणार. सो ह्याचा पण आपण एक एक्झाम्पल बघू. सो 1873638, त्यानंतर 2, नेक्स्ट लाईनला 83. सो आता एक्झिक्यूट करताना 187 असं न्यू लाईन मध्ये प्रिंट होणार. का, कारण की कॅरेक्टरची लिमिट एकच लेटर घ्यायची आहे. सो जसं आपला व्हेरिएबल असेल तसं ते व्हॅल्यू घेत जाईल. इंटिजर असेल तर ते केव्हापर्यंत घेईल, स्पेस पर्यंत घेईल. फ्लोट पण असेल तर स्पेस पर्यंत घेईल. स्ट्रिंग पण असेल तर स्पेस पर्यंत घेईल. पण जिथं कॅरेक्टरची व्हॅल्यू फक्त लिमिटेड आहे की एकच घेऊ शकतो आपण कॅरेक्टर, सो तिथं तो फक्त एक कॅरेक्टर घेणार आणि सोडून देणार. हे कधी यूज होईल, जेव्हा तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करताल ना, इनपुट आउटपुट घेताल की व्हेरिएबल्स वेगवेगळे असतील आणि तुम्ही इनपुट आउटपुट घेताल, तेव्हा तुम्हाला समजेल हे. सो हे होतं इनपुट आउटपुट साठी. सो आता इन्सर्शन आणि एक्सट्रॅक्शन हे 2 ऑपरेटर्स आहेत. ही नावं का आहेत, सो इथं आपण बेसिकली हे टर्मिनलला इन्सर्ट करतोय, म्हणजे आपल्याकडे व्हॅल्यू आहे आणि आपण टर्मिनलला ढकलतोय किंवा त्यात इन्सर्ट करतोय. सो सीआउटच्या नंतर जो ऑपरेटर असतो त्याला म्हणतो आपण एक्सट्रॅक्शन ऑपरेटर, सॉरी इन्सर्शन. हे आहे इन्सर्शन
आणि आपण दुसरं काय करतोय, एक्स्ट्रॅक्ट करतोय. टर्मिनल मध्ये जी व्हॅल्यू आहे ती आपण आपल्या व्हेरिएबल्स मध्ये घेतोय, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करतोय. सो या ऑपरेटरला म्हणतात एक्स्ट्रॅक्शन. सो हे म्हणजे एमसीक्यूज मध्ये येऊ शकतात जर सी प्लस प्लसचा काही एक्झाम्स असेल तिथं. सो तेवढंच लक्षात ठेवा की इन्सर्शन कशासाठी आहे, एक्स्ट्रॅक्शन कशासाठी आहे. बेसिकली एक्झाम्पल कन्सिडर करा की आपण एक्स्ट्रॅक्ट कुठनं करतोय, डाटा कुठनं घेतोय, सी इन मधनं घेणार. सी इन म्हणजे बेसिकली टर्मिनल मधनं. सिमिलरली सी आउटला आपण डाटा देतोय म्हणजे इन्सर्ट करतोय त्या टर्मिनल मध्ये. असं जस्ट हे करा. सो आपला मागचा प्रोग्राम होता सो आपण डिस्कस काय करत होतो की टर्मिनल सारखं आपण इथं का नाही यूज करू शकत. सी आउट एंटर व्हॅल्यू. सो एंटर व्हॅल्यू, स्पेलिंग मिस्टेक जस्ट इग्नोर करा. त्यानंतर सेमीकोलन, सी इन आय, एक रॅन्डम व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागेल किंवा एरर देईल. नेक्स्ट लाईन इंट आय, सेमीकोलन आणि नंतर सी आउट सेमीकोलन. रन केलं. इथं इनपुट घेतंय, काय मागतंय, 5 मागतंय. सो 5 म्हणजे मी 5 देतो. सबमिट. आता तुम्हाला दिसेल एंटर व्हॅल्यू :5 म्हणजे इथं 5 आला पाहिजे, खाली परत 5 आला पाहिजे आपल्या टर्मिनल नुसार. म्हणजे बेसिकली काय झालं पाहिजे, इथं असं आलं पाहिजे एंटर व्हॅल्यू कोलन असं. इथं आपण कर्सर इथं थांबणार, वेट करणार आपल्या इनपुटसाठी. आपण तिथं 5 देणार, नेक्स्ट लाईनला मग परत 5 प्रिंट होणार. असं बेसिकली आलं पाहिजे. पण आता काय होतंय की मी हे सोलो लर्न ऍप जे आहे ते पहिल्यांदाच इनपुट घेतंय, सो आउटपुट करताना लेट होतंय. म्हणून ते यूज करण्याचा इथं काही फायदा नाहीये. त्यासाठी मी सी आउट नाही दिलं तरी चालेल असं म्हटलं. आणि बेसिकली कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला हे आउटपुट करावं लागत नाही की इनपुट हे द्या ते द्या, असं करा तसं करा. हे कशासाठी लागतं, मेन आपले मोठे मोठे प्रोग्राम्स असतात त्यासाठी लागतं, म्हणजे युजरला कळावं म्हणून. सो आपला बेसिकली काय होता, एल बी सी इन, मल्टिपल सी इन घेऊ शकतो आपण एकाच सी मध्ये. आत्ताच जस्ट पाहिलं. त्यानंतर कोणतरी इफ म्हटलं, खाली सी आउट होतं. हा बेसिक आपला प्रोग्राम होता. सो याच्या पुढे आता परत सांगा की कसं करायचं. कंडिशन आहे की आपल्याला हा एल आणि बी जो भेटतोय, लेंथ आणि ब्रेथ, तो स्क्वेअरचा आहे का रेक्टेंगलचा आहे हे बेसिकली सांगायचं आहे. सो काय असेल कंडिशन, If L is equals to B. If L equal to B, it is a square, else it is rectangle. करेक्ट. एल इक्वल बी, सी आउट एस लिहितो फक्त, सेमीकोलन किंवा एल्स सी आउट आर रेक्टेंगल. सो एक्झिक्यूट. हा कोड रन होईल का इफ एल्स वाला? एल्स मध्ये काही प्रॉब्लेम येईल, एरर येईल? नाही येणार. सो कारण की कर्ली ब्रॅकेट मॅन्डेटरी नाहीये जर एकच लाईनचं आउटपुट असेल किंवा एकच लाईनची बॉडी असेल. सो काय देऊ, एल काय देऊ, 12, बी देतो 16. आता आर प्रिंट झाला पाहिजे. आर प्रिंट झाला, परत एक्झिक्यूट करतो, दोन्ही सेम देतो 5 आणि 5. मी स्पेस देतोय बघा, लक्षात ठेवा हे, कारण की एल आणि बी ची व्हॅल्यू वेगवेगळी असली पाहिजे. सो सबमिट. सो आता एस आलेला आहे. आता मी काय करतो, 5 आणि 5 कंबाईन देतो. सो आता गार्बेज व्हॅल्यूशी एल कम्पेअर होणार आणि बेसिकली आर येण्याचे चान्सेस आहेत. बघा आर आलाय. आपण सी आउट पण करू. जर
एल आणि बी ची व्हॅल्यू आपण लास्टला सी आउट पण करू. सो एल हँडल बी 55 दिला मगाशी. स्वतः दिसतंय आर आलाय रेक्टँगल आणि फर्स्ट वाले व्हॅल्यू आपण 55 दिलत. मी बेसिकली म्हटलं की इंट मध्ये सगळं घेणार जेवढं त्याला जमेल आणि स्पेसवर थांबणार, पण स्पेसच्या नंतर आपण काही दिलंच नाही, सो 55 फक्त घेतला. आणि बी कशा संग कम्पेअर होतंय, सॉरी एल कशा संग कम्पेअर होतंय 0शी. गार्बेज व्हॅल्यू आहे 0, सो आपल्याला आर भेटतंय. असा आहे हा प्रोग्राम बेसिकली. सो अजून एक एक्झाम्पल पाहू आपण. टेक टू इंटिजर व्हॅल्यू फ्रॉम युजर अँड प्रिंट ग्रेटेस्ट. हे ग्रेटर तर सिंपल आहे. ग्रेटर साठी डायरेक्ट कंडिशन काय असणार की ए ग्रेटर दॅन बी, दोन इंटिजर घेऊन. सो थर्ड, अ शॉप विल गिव्ह डिस्काउंट ऑफ 10% इफ द कॉस्ट ऑफ purchase quantity is more than 1000. Ask user for quantity. Suppose 1 unit will cost 100. Judge and print total cost for the user. So हा क्वेश्चन चांगला आहे. A shop will give discount of 10%. शॉपकीपर 10% डिस्काउंट देईल जर युजरचं म्हणजे पैसे जो टोटल बिल आहे ते 1000पेक्षा जास्त असेल. 1000पेक्षा जर जास्त असेल तर 10% डिस्काउंट भेटेल. कंडिशन काय आहे? टोटल अमाऊंट ग्रेटर दॅन 1000. 1000. ते असेल तर आपल्याला 10% डिस्काउंट द्यायचं आहे. आणि आपल्याला युजर कडनं अमाऊंट नाही घ्यायचा आहे, नंबर ऑफ क्वांटिटी घ्यायची आहे. किती क्वांटिटी घेणार आहे तो, आणि त्या एका क्वांटिटीची व्हॅल्यू 100 आहे. सो बेसिकली क्वेश्चन समजलं तर बाकीचा प्रोग्राम तर इझिली होऊन जातो. सो आपण हा घेऊ क्वेश्चन. सो इंट बेसिकली कॅल्क्युलेशन साठी इंटच लागेल. फ्लोट मध्ये बेसिकली आता तरी आपण होल नंबरशी कम्पेअर करतोय, सो इंटिजरच घेणार. सो इंट क्यू क्वांटिटी असेल, त्यानंतर प्राइस पी 100 असेल, कारण की त्यांनी सांगितले प्रत्येक क्वांटिटीची 100 असेल. सो कंडिशन काय मी म्हटलो, अमाऊंट शुड बी ग्रेटर दॅन 1000. 1000 पेक्षा मोठा असेल तर काय करायचं, 10% डिस्काउंट. सो आपण कमेंट लिहून ठेवू 10% डिस्काउंट. सो आता आपल्याला अमाऊंट लागेल. अमाऊंटच्या आधी पहिले आपल्याला क्वांटिटी घ्यावी लागेल, किती क्वांटिटी युजर घेणार आहे. सो सी इन क्यू केलं, क्वांटिटी भेटली. आता आपल्याला अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इंट अमाऊंट, अमाऊंट किती होणार, क्यू क्वांटिटी आहे म्हणजे 10 आयटम्स आहेत, एकाची प्राइस किती आहे, पी आहे. सो क्यू इंटू पी, कारण की एका क्वांटिटीची प्राइस 100 आहे आणि मी क्यू क्वांटिटी घेणार म्हणजे 10 क्वांटिटी घेणार. सो पी ची व्हॅल्यू काय, पी इंटू क्यू होणार, बेसिकली अमाऊंट. सो इथं 10% आपल्याला डिस्काउंट द्यायचंय. सो सी आउट आपण काय करणार, डायरेक्ट सी आउट करतोय मी. 10% म्हणजे 10/100. 10% म्हणजे हेच झालं ना, 10%. 10 डिवायडेड बाय 100. सो बेसिकली याला आपण काय म्हणू शकतो, हे दोन वरचा एक 0 खालचा एक 0 कट, 1/10 0.1 म्हणू शकतो. 0.1 ही लिहू शकतो, किंवा आपण 10/100 जरी लिहिलं तरी सेम व्हॅल्यू येणार आहे. सो 0, हा इथे एक प्रॉब्लेम आहे. सो आपण बेसिकली 10/100च घेऊ इंटू अमाऊंट. सो 10% बेसिकली आपल्याला एक व्हेरिएबल घ्यावा लागेल डिस्काउंट, कारण की हे डिस्काउंट मायनस होणार आहे. सो कुठेतरी आपल्याला स्टोअर करावं लागेल डिस्काउंट. सो डिस्काउंट 10% आहे याचं टोटल अमाऊंटचं. हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे की डिस्काउंट काय आहे, अमाऊंट काय आहे. सो आता न्यू अमाऊंट काय होणार, आपण डायरेक्ट प्रिंट करू. अमाऊंट मायनस डिस्काउंट. हे कळलं इथलं लॉजिक, डिस्काउंट कसं देणार, काय देणार.
काही डाऊट्स असतील तर विचारा. सो बेसिकली एकदा प्रोग्राम समजवतो. आपल्याकडे क्यू क्वांटिटीजचा एक व्हेरिएबल आहे, क्वांटिटी घेणार आपण युजरकडनं आपल्याला क्वांटिटीज घेण्यासाठी लावली. त्यानंतर प्रत्येक युनिटची प्राइस 100 आहे असं क्वेश्चन मध्ये दिलंय. एका युनिटची प्राइस 100 आहे आणि किती क्वांटिटी घेणार युजर ते बघा तुम्ही, म्हणजे इनपुट घ्या. इनपुट घेतल्यानंतर जर त्याचा टोटल अमाऊंट जे आहे, म्हणजे तो जेवढी क्वांटिटीज घेतोय त्याचं टोटल अमाऊंट जे आहे ते जर 1000 पेक्षा जास्त असेल त्याला 10% डिस्काउंट द्या. नसेल तर मग डायरेक्ट जो अमाऊंट आहे तो प्रिंट करा. प्रिंट नाही सांगितलंय, बेसिकली काहीच नाही सांगितलंय. सो आपण एक नवीन हे करू की हा प्रिंट पण सांगितलंय, जज अँड प्रिंट द अमाऊंट. सो बेसिकली क्वेश्चन आपण परत वाचू. Shop will give discount of 10% if the cost of purchase quantity is more than 1000. Ask user for quantity. User कडनं क्वांटिटी घ्या. सपोज 1 युनिटचा कॉस्ट 100 आहे, म्हणजे एका युनिटचा कॉस्ट 100 आहे. युजर कडनं क्वांटिटी घ्या आणि जर 1000 पेक्षा जास्त असेल अमाऊंट तो 10% डिस्काउंट द्या. जज अँड प्रिंट द टोटल कॉस्ट फॉर युजर. जज करायचं आणि प्रिंट करायचं. सो बेसिकली प्रिंट अमाऊंट लागणार. सो जर अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करतोय क्वांटिटीज इंटू प्रत्येक युनिटची प्राइस. एक क्वांटिटी आहे 1 इंटू 100. मी 5 क्वांटिटी घेतो 5 इंटू 100, कारण की प्रत्येक क्वांटिटीचं अमाऊंट 100 आहे. सो अमाऊंट आता आपल्याला भेटतोय की किती त्याचा बिल झाला. सो अमाऊंट जर 1000 पेक्षा मोठा असेल तर त्यांनी काय सांगितले 10% डिस्काउंट द्या. सो 10% डिस्काउंट साठी पहिले आपल्याला अमाऊंटचं 10% काढावा लागेल. सो अमाऊंटचं 10% किती होतं ते काढून आपण डिस्काउंट मध्ये सेव्ह करतो. हे डायरेक्ट आपण इथं पण कॅल्क्युलेशन करू शकतो, पण हे नीट कोड दिसतं, समजतं की डिस्काउंट काय आहे, आपण मायनस कशाने करतोय, कशासाठी करतोय हे समजतं. सो मी एक नवीन व्हेरिएबल घेतला आणि डिस्काउंट नाव दिलं, त्यात 10% स्टोअर केले. आता डिस्काउंट म्हणजे काय करतो, मेन अमाऊंट मधनं आपण डिस्काउंट मायनस करतो. सो मेन अमाऊंट आहे त्याचं काहीतरी 1000 पेक्षा जास्त आहे, मायनस डिस्काउंट. सो आता मी 10 क्वांटिटीज घेणार, सबमिट केलं. मला किती पैसे द्यावे लागतील, डिस्काउंट. सो CUNT इथं एन राहिलाय व्हेरिएबल नेम मध्ये, मी एरर केलं. सो परत 10 इनपुट दिला. सो मला 1000 पे करावं लागलं. का, इथं कंडिशन काय आहे, ओनली ग्रेटर दॅन, इक्वल टू आहे का, 1000 असेल तर म्हटलंय का तो, नाही. 1000 पेक्षा जास्त, मोर दॅन, इक्वल टू चा उल्लेख नाहीये. सो आपण ग्रेटर दॅन घेतलाय. जर मी आता इक्वल टू दिलं जस्ट फॉर एक्झाम्पल आणि रन केलं, 10 आयटम्स दिले. सो इथं काय होतंय, Q10 भेटला, Q इंटू P 10 इंटू 100 1000. अमाऊंट मोठा किंवा इक्वल आहे का, मोठा किंवा इक्वल आहे. सो डिस्काउंट हे आहे आणि आउटपुट होणार. इथं आपण डिस्काउंट पण आउटपुट करू, कारण की आपल्याला काही डिस्काउंट भेटलं नाहीये. तुम्ही जर पाहिलं की मी 10 दिलं, 1000 झालं, इक्वल टू आपण कंडिशन दिली, पण आपल्याला काहीच डिस्काउंट भेटलं नाही. सो आपला कोड आपण परत इक्वल टू चा काढू, परत 10 देऊ. इथं 1000 बराबर येत आहे, कारण की ते एल्स मध्ये गेलंय, ग्रेटर दॅन आहे. सो परत मी आता 1000 पेक्षा जास्त देतो, 2000. सबमिट. तर आता किती, सॉरी मी क्वांटिटी 2000 दिली. सो मी 20 क्वांटिटी देतो, 20 क्वांटिटीचं 2000 होणार. मला डिस्काउंटच भेटलं नाही. कोणाला सांगता येईल का नाही डिस्काउंट भेटला. आता डिस्काउंट नाही भेटलं म्हणजे डिस्काउंटच्या कोड मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. एकतर हिथं काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा हिथं, बाकी कुठे डिस्काउंटचा उल्लेखच नाहीये. सो कोणाला सांगता येईल का असं झालं. या लाईन मध्येच आहे, एवढं पण सांगतो. चला अजून एक क्लू देतो. डिस्काउंट इक्वल टू याच्यामध्ये आहे. पेमेंट इंटू 10 डिवाइड बाय 100. सॉरी, अमाऊंट अमाऊंट इंटू इंटू 0.1. एकच मिनिट, कोणतरी म्हटलं अमाऊंट इंटू मल्टिप्लाय बाय हे कर. केलं. 0.1. जस्ट हे चेक करू आपण. 20 देऊ. आता आलं, आता का आलं,
सो आपण ऑपरेटर्स पाहिलं होतं. सो अमाऊंट आता 2000 आहे. अमाऊंट 2000 आहे इंटू 10 डिवायडेड बाय 100. हे केल्यावर काय होणार, मी म्हटलेलो की प्रायोरिटीज डिसाईड करतात की कुठला एक्झिक्युशन होईल. इथं प्रायोरिटीज सेम आहेत कारण की डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशनची प्रायोरिटी सेम आहे. सो फर्स्ट लेफ्ट टू राईट. सो 2000 इंटू 10 झालं, म्हणजे बेसिकली काय झालं, 20,000 डिवायडेड बाय 100 असं झालं. सो इथले 2 कट झाले, इथले 2 कट झाले, म्हणजे काय 200 डिस्काउंट भेटलं. पण मगच्या केसमध्ये मग का नाही झालं, मायनस अमाऊंट. आपण मॅथ्स मध्ये 2000 पुढे घेतलं काय मागं घेतलं काय, इथं मल्टिप्लाय पाहिजे, सॉरी. मॅथ्स मध्ये डिव्हिजन पहिलं केलं काय, हे दुसरं केलं काय, आपण 10 ने डिवाइड करतो 100 ला. सो इथं काय एरर येतोय, प्रिसिजन. सॉरी, प्रिसिजन. सो प्रिसिजन म्हटलं 10/100. 10/100 काय येतं, 0.1 नाही, 0.1 येईल. 0.01. 0.1 आहे. 0.1. पण तरी 0.1 जरी असेल तरी मल्टिप्लाय झाला 200 शी. सो किती येणार, 1 0 कमी होणार, म्हणजे 20. सॉरी 2000 होतं, 2000 मधनं 1 0 कमी होईल, 200. इथं तर आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये 200 भेटतंय, पण कुठं चुकतंय. सो मी एक गोष्ट सांगितली होती, जर 2 इंटिजर डिवाइड होतील सो रिटर्न मध्ये आपल्याला इंटिजर भेटेल. हा इंटिजर आहे का, 0.1 इंटिजर आहे, इंटिजर नाहीये. सो इंटिजर पार्ट काय आहे त्याचा, 0. 0 ने मल्टिप्लाय झाला तर डिस्काउंट किती झाला, 0. सो हा होता मेन प्रॉब्लेम, आपण इथं इंटिजर डिव्हिजन केलाय. सो मगाशी मी 0.1 घेतला होता, पण कट का केला, कारण की तुम्हाला हे समजावं, इथं 0 येणार आहे कारण की इंटिजर डिव्हिजन होतीये. सो एक तर 10.0 करावा लागेल जर असं यूज करायचंय तर, किंवा जो आताचा मेथड यूज केला तो का करेक्ट झाला ते तर कळालं असेल, कारण की पहिलं मल्टिप्लाय झालं आणि मल्टिप्लायचं नंबर मोठं होतं. सो मोठा नंबर डिवायडेड बाय 100 आपल्याला इंटिजर मध्ये पण करेक्ट इंटिजर आलं 200. पण हे काय, हे 0 पेक्षा छोटं आहे, 0.1 आहे. 0.1 आहे तर 1 इग्नोर होणार आणि फक्त 0 कन्सिडर होणार इंटिजर पार्ट. 0 पॉईंट काही जरी असेल असं तरी फक्त 0 कन्सिडर होणार कारण की इंटिजर डिव्हिजन आहे. सो ते हेच होणार. एक तर हा मेथड यूज करू शकतो किंवा डायरेक्ट आपण फ्लोट घेऊ शकतो 0.1. 0.1 हाही चालेल. जर मी परत दिलं 1800, 2000चं 10% किती होतं, 200. सो 2000 मधनं 200 कमी झाले, किती भेटणार, आपला बिल किती आहे, 1800. सो कळलं, असे इफ एल्सचे पण खूप कन्फ्युजिंग क्वेश्चन असतात. सो आता वेळ 15 मिनिटच राहिलाय, सो लूप्स तर आज होणार नाही. आपण अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. सो कंपनी डिसाइड टू गिव्ह बोनस 5%चं, तेच आपण जे केलं. ह्याच्यात क्वेश्चन समजणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चन समजल्यानंतर प्रोग्राम लिहिणं आणि प्रोग्राम एक्झिक्यूट होणं, बेसिकली हे स्टेप्स एफई मध्ये आपण शिकलो होतो की प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे 5 स्टेप. पहिले क्वेश्चन बघा, त्याच्याबद्दलचे वेगवेगळे सोल्युशन्स पहा, हे सगळे इथे इम्प्लिमेंट करायचे असतात. बेसिकली आपण प्रत्येक स्टेप इम्प्लिमेंट करत नाही, आपलं डोकं पटपट चालतं की हे असं आहे, ते तसं आहे, क्वेश्चन असं आहे, आउटपुट असं येईल, हे येईल. सो स्कूल हॅज फॉलोइंग रूल्स फॉर ग्रेडिंग सिस्टम. ग्रेड सिस्टमचा चांगला आहे हा क्वेश्चन घेऊ आपण. किंवा टेक इनपुट ऑफ एज ऑफ 3 पीपल बाय युजर अँड डिटरमाइन ओल्डेस्ट अँड यंगेस्ट. सो ग्रेड वाला सिस्टम चांगला आहे. अ स्कूल हॅज फॉलोइंग रूल्स फॉर ग्रेडिंग सिस्टम. 5 रूल्स दिलेत. आस्क युजर टू एंटर मार्क अँड प्रिंट द करस्पॉन्डिंग ग्रेड. सो क्वेश्चन पाहिला, कळलं. जस्ट आपण जाऊ प्रोग्रामिंग साठी. सो बेसिकली ग्रेड घ्यायचं आहे.
काय काय लागेल? ग्रेड फाइंड आउट करायचा आहे, प्रिंट करायचं आहे बेसिकली. सो कोड सांगा कोणीतरी. ट्राय करा. किंवा अजून हार्ड घ्यायचा आहे का? हा सोपा वाटत असेल तर आपण हा अजून हार्ड घेऊ. काहीच प्रॉब्लेम नाही. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ अ नंबर एंटर्ड बाय युजर. सो यासाठी मॅथ्स लागेल बेसिकली. ॲब्सोल्यूट नंबर काय असतं हे माहित पाहिजे. ॲब्सोल्यूट नंबर माहित कळलं सो आपण त्याच्या पुढचं करू शकतो. A student will not be allowed to sit in exam if her attendance is less than 75. Take following input from user: number of class held, number of class attended, and print percentage of class attendance and print percentage of class attended if student is allowed to sit in the exam or not. So ह्याच्यात पण मॅथ्स लागणार. हे क्वेश्चन्स तुम्ही करू शकता. So modify the above question to allow student to ask if he or she, हे combined question आहेत 9 आणि 10. So sorry 8 आणि 9 combined question आहे. हा क्वेश्चन घेऊ, बेस्ट आहे. राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर एंटर्ड कॅरेक्टर इज लोअर केस और अपर केस. सो कॅरेक्टर आपल्याला लोअर केस किंवा अपर केस पाहिजे. सो हे काय आहे? कॅरेक्टर आहे का स्ट्रिंग आहे? तिथं काय सांगितलंय? राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर एंटर्ड कॅरेक्टर इज लोअर केस और अपर केस. सो कॅरेक्टर पाहिजे. कॅरेक्टर साठी कुठला टाईप आहे? CHAR. कॅर. सो कॅर काय देऊ? सी. हा एक व्हेरिएबल झाला. इनपुट घ्यावा लागेल. त्यानंतर काय करायचं चेक आपल्याला स्मॉल हे आहे का ग्रेटर देन आहे, म्हणजे लोअर केस आहे का अपर केस आहे हे बेसिकली चेक करायचं आहे. सो मी कसं सांगितलं होतं कॅर कसं स्टोअर होतो? कुठला रिप्रेझेंटेशन एक मोठंसं नाव सांगितलं होतं 5 लेटर्सचं? अमेरिकन स्टँडर्ड ऑफ इन्फॉर्मेशन इंटरचेंज. काय आहे हे? ASCII value. करेक्ट, ASCII व्हॅल्यूज. कॅरेक्टर कसे स्टोअर होतात? ASCII व्हॅल्यूज नुसार. सो आपण एक प्रोग्राम केला होता ASCII व्हॅल्यू प्रिंट करायचा. तो कसा केला होता? टाईप कन्वर्जन केलं होतं आपण. टाईप कन्वर्जन कसं केलं होतं? माझं कॅरेक्टर आहे ए. सो ए याला मी इंटिजर मध्ये कसं कन्वर्ट केलं होतं? 2 मेथड्स होते, एक तर एक्सप्लिसिट एक तर इम्प्लिसिट. एक कंपायलर आपोआप करतं, एक आपण स्वतःहून करतो. आठवतंय कोणाला? नाही आठवत, विसरले. ह्युमन्सची मेमरीज तशी. सॉरी. हा करेक्ट बोलत होता. काय बोलत होता? ब्रॅकेट काय? ट्राय करा, चुकलं तर चुकेल. काहीतरी नवीन शिकायला भेटेल. ट्राय तरी केलं, ते महत्वाचं आहे. अरे मी पण तुमचा फ्रेंडच आहे, थोडी ना टीचर आहे. आपण एकत्र ग्रुप स्टडी करतोय. बोला. सो बेसिकली हा कम्प्लीट बोला, अर्धा ऐकू येतंय. विचार करायचा, विचार करा, विचार करून बोला. पण बोलायचं का नाही हे सांगा, कारण की नाहीतर मी थांबलो आणि बोलायचं नसेल. ओके. सो मी काय सांगितलं होतं, जर एक इंटिजर व्हेरिएबल आहे माझा व्हॅर, त्यात मी जर कॅरेक्टर दिलं, सो मी काय सांगितलं होतं, व्हेरिएबल काय करेल, आपल्या डेटा टाईप नुसार व्हॅल्यू घेईल. सो आता कॅरेक्टर हे ASCII व्हॅल्यू नुसार स्टोअर होतात. सो बेसिकली इंटिजर रिप्रेझेंटेशन मध्ये.
सो आता मी कॅरेक्टर दिलं तर व्हेरिएबल काय करणार की ते जे कॅरेक्टर आहे त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करणार असं एक सांगितलं होतं. हे कंपायलर स्वतःहून करणार का? कारण की त्याला इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. कॅरेक्टर व्हॅल्यू त्याला कसं स्टोअर करायचं माहित नाही. सो तो कॅरेक्टर व्हॅल्यूचा इंटिजर रिप्रेझेंटेशन काढेल आणि ते स्टोअर करेल. सो आपण प्रिंट करू वार डायरेक्ट. सो एचं काहीतरी आठवतंय का? एस्की व्हॅल्यू काय होती? 65 होती ना का 97 होती? 97 होती. 65 कॅपिटल ए ची होती. सो आता कळलं, एकतर हा कंपायलर स्वतःहून करतोय की व्हेरिएबलला पण एका व्हेरिएबल म्हणजे आपण इंटिजर व्हेरिएबल घेतला त्याच्यात कॅरेक्टर असाइन करतोय. सो ते हे करतोय इंटिजर मध्ये कन्वर्ट करतोय स्वतःहून आणि आपण त्याला प्रिंट करतोय. पण इथं काय होतंय, एक व्हेरिएबल वेस्ट चाललाय माझा, कारण की फुकटचं एक नवीन व्हेरिएबल बनवावं लागत आहे. मेमरी चालली आहे माझ्याकडे खूप कमी मेमरी आहे. सो असं एझ्युम करतोय. सो आपण जागेवरच इन प्लेस म्हणजे त्याच जागेवर डायरेक्ट आपण कन्वर्ट करू शकतो युझिंग पहिले ब्रॅकेट द्यायचं इंट, त्यानंतर डायरेक्ट जी व्हॅल्यू आपल्याला द्यायची ती. सो इन आवर केस आपल्याला एचं पाहिजे. सो डायरेक्ट दिलं, हे त्याच जागी डायरेक्ट कन्वर्ट करेल. त्याआधी जर आपण पॅरेंथेसिस देऊ आणि इंट देऊ म्हणजे डेटा टाईप बेसिकली देऊ ज्या डेटा टाईप मध्ये पाहिजे. सो ते त्याच्यानंतरचा जो व्हॅल्यू आहे त्याला कन्वर्ट करतं जे डेटा टाईप दिला आहे त्याच्यामध्ये. सो आता बेसिकली मी कॅरेक्टर दिला आहे ए कॅरेक्टर आणि त्याच्या आधी लिहिलं आहे मला कन्वर्ट करायचं आहे इंटिजर मध्ये. सो आता व्हेरिएबल ना घेता डायरेक्टली कॅरेक्टर ए इंटिजर मध्ये कन्वर्ट होणार आणि प्रिंट होणार. सो एक्झिक्यूट करू आपण. दिसलं 97. मगाशी पण इंटिजर मध्ये स्टोअर केलं तेव्हा पण 97च होतं. सो 65 आपण पण पाहिलं होतं, कॅपिटल ए साठी होतं. 65 दिसलं, एस्की व्हॅल्यूज आहेत हे. सो तुम्ही ते टेबल पाहू शकता किंवा जर टेबल पाहायचंच असेल सो आपण एक बघू. सो एस्की टेबल इमेजेस. सो इथं दिसतंय इथं दिसतंय 65 ला ए आहे. इथं 65 ला ए आहे आणि झेड संपतोय 90 ला. म्हणजे ए टू झेड हे कंटिन्युअस आहेत आणि याची व्हॅल्यू 65 ते 90 मध्ये लाई करते. सिमिलरली छोटं ए ते छोटं झेड 97 ते 112 हे असं आहे. स्वतः ए टू झेड जर आपल्याला चेक करायचं असेल म्हणजे आपल्याला आता एक कंडिशन बनवायची ज्यानुसार आपण चेक करू शकतो की हे लोअर केस आहे का अप्पर केस आहे. सो आता आपण काय करू शकतो, जर आपण जो कॅरेक्टर आपल्याला भेटतोय त्याला जर आपण इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं आणि तो नंबर आपण चेक करू शकतो. जर तो नंबर 97 इथं छोटा ए 97 ते छोटा झेड 122 याच्यामध्ये असेल म्हणजे तो लोअर केस लेटर आहे. आणि सिमिलरली जर आपल्याला अप्पर केस लेटर पाहिजे सो इथं आपण काय करू शकतो, 65 आणि 90च्या मध्ये असेल, जर 65 आणि 90च्या जर मध्ये असेल तर ते आहे ग्रेटर दॅन लो अप्पर केस लेटर्स. सो ही कंडिशन आहे आपल्या इफ साठी. आता आपण पाहिलं की कॅरेक्टरला इंटिजर मध्ये कसं कन्वर्ट करायचं. आपल्याला नंबर भेटलं, आपल्याला कंडिशन कळाली की कशाच्या मध्ये असेल. आता आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. सो बेसिकली कॅरेक्टर सी घेतला, सी इन केलं, युजर कडनं इनपुट घेतला, त्यानंतर आता इंटिजर ए ला नाही करायचं आहे, जो आउटपुट भेटेल त्याला करायचं आहे कन्वर्ट इंटिजर मध्ये. सो आपण प्रिंट करू आणि याला स्टोअर करून प्रिंट करू कारण की आपल्याला कंडिशन चेक करण्यासाठी लागेल. सो आपण एक स्टोअर करू इंटिजर एस्की नंबर इक्वल टू सी. आता हे सी एक कॅरेक्टर आहे पण आपण इथं घेतलाय डाटा टाईप इंटिजरचा. सो कॅरेक्टर इंटिजर मध्ये कन्वर्ट होईल आणि एस्की नंबर सेव्ह होईल म्हणून आपण व्हेरिएबल नेम पण घेतलाय एस्की एन किंवा एस्की पण चालेल. सो आता आपण प्रिंट करू एस्की. पहिले आपण हे पण प्रिंट करू, सी पण प्रिंट करू, कॅरेक्टर कुठला आहे तो पण कळायला पाहिजे.
सो मी आता देतो 4-5 कॅरेक्टर सबमिट केलं. फक्त जेचं आलं व्हॅल्यू. का? कारण की मी जस्ट सांगितलं की जेव्हा इनपुट घेत असेल तेव्हा कॅरेक्टर जे आहे ते फक्त एकच कॅरेक्टर घेणार, कारण की त्याची कॅपॅसिटी तेवढीशीच आहे. सो मी JAH दिलतं, पण त्यामधनं फक्त फर्स्ट लेटर जे घेतला गेला, बाकीचं काहीच नाही घेतलं सीईनने. सो जेचं कन्वर्ट झालं आणि स्मॉल जे होता सो त्याचा व्हॅल्यू 106 होता. आपलं लिमिट कुठं होतं? स्मॉल ए 97, 97 प्लस 26 म्हणजे 120, बेसिकली 120 बहुतेक. झेडची व्हॅल्यू 122 आहे. सो झेडची व्हॅल्यू 122 आहे. सो ह्याच्यामध्ये आहे हे कळतंय आपल्याला. सो एक स्पेस देऊ आपण, नीट दिसत नाहीये म्हणजे जरासा चांगलं दिसलं पाहिजे स्पेस बीस यूज करून. सो आता परत मी दुसरा एक व्हॅल्यू देतो एच. सबमिट. 104, 95 आणि 122 च्या मध्ये आहे म्हणजे हा लोअर केस आहे. सिमिलरली कॅपिटल एच देतो 65 आणि 65, 60, 70, 80, 85, 80, 91, 91 च्या मध्ये आहे. 65 आणि 91 च्या मध्ये आहे. सो हा अपर केस आहे. सो आता कंडिशन आपण डायरेक्ट देऊ शकतो. स्मॉल एच ची व्हॅल्यू 65 लेस देन इक्वल टू 65 पेक्षा मोठा असला पाहिजे, ग्रेटर देन इक्वल टू, बेसिकली आपला जो एस की आहे तो मोठा असला पाहिजे 65 पेक्षा, इक्वल टू किंवा मोठा असला पाहिजे 65 च्या. अजून एक कंडिशन चेक करायची आहे. सो आपण बुलियन लॉजिकल ऑपरेटर यूज करणार अँड, कारण की आपल्याला दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. जर 65 पेक्षा मोठा असेल तर ते मोठा कुठं असतो? 97 पण 65 पेक्षा मोठा आहे, पण छोटा कशापेक्षा पाहिजे? 81 च्या. सो एस की लेस देन इक्वल टू कुठला असला पाहिजे? 90. मला बघावं लागेल, हे लक्षात राहत नाही. यासाठी पण एक ट्रिक आहे, मी सांगतो. सो झेड आहे 90. सो झेड आहे 90. त्यानंतर काय करणार आपण? सी आउट करणार. सी आउट हे आहे 65 आणि 90चं अप्पर केस आहे. सो स्ट्रिंग अप्पर केस. सिमिलरली आता एल्स नाही देऊ शकत. एल्स जर आपण दिलं तर काय होणार? हा कंडिशन जेव्हाही फॉल्स होईल. आता हा कंडिशन फॉल्स केव्हा होऊ शकतं? एकतर 65 च्या वरती असेल आणि 90 च्या खाली नसेल, म्हणजे 97 असेल, 105 असेल, तेव्हा ही कंडिशन फॉल्स होईल. त्या केसमध्ये आपण सांगू शकतो की ते लोअर केस असण्याची शक्यता आहे. शक्यता का आहे? कारण की इथं 96 पण असू शकतं. 96 एक कोट आहे. सो कोट आपल्या म्हणजे आपण बेसिकली कन्सिडर कशाच्या मध्ये करतोय? स्मॉल ए ते स्मॉल झेड. सो हा एक स्पेसिफिक कंडिशन आहे. आणि फॉल्स केव्हा असू शकतो? जर माझा नंबर 32 असेल किंवा 45 असेल. सो 45 डॅश रिप्रेझेंट करतं, 45 डॅश रिप्रेझेंट करतं आणि ते या कंडिशनला फॉल्स करतं. हा करेक्ट, की त्या कंडिशन सपोर्ट करत नाही. त्यासाठी आपल्याला एल्स इफ द्यावे लागेल. सो एल्स इफ पण देऊ शकतो किंवा डायरेक्ट सेकंड इफ पण देऊ शकतो, पण दोघांमधनं आपल्याला एकच आउटपुट पाहिजे. सो मी एल्स इफ देणार. एस की कशापेक्षा मोठा असला पाहिजे? 97 पेक्षा. अँड एस की छोटा असला पाहिजे 122. हे करेक्ट आहे का नाही मला माहित नाही. हे खूप कन्फ्यूज करतोय, मला लक्षात राहत नाही. माझ्याकडे एस की टेबल नाहीये, तर मी काय करणार? त्यासाठी पण एक हे आहे, बघू आपण. जस्ट हे एवढंच कम्प्लीट करू. एक्झिक्यूट. मी आता देतो कॅपिटल लेटर एच. काय झालंय? आन्सर ANS दिलंय, अँड पाहिजे इथं AND. सो कॅपिटल एच परत दिलं. सबमिट. एच एस की व्हॅल्यू 72 अप्पर केस. याच्यानंतर आपण एक स्पेस पण देऊ आधी, म्हणजे बेसिकली रन. आता मी काय देतो?
छोटा क्यू देतो. सो हा लोअर केस आला पाहिजे. क्यू एस की व्हॅल्यू आणि लोअर केस. आता मी काय करतो, डॅश देतो, फक्त डॅश. सो काही डॅश म्हणजे प्रिंट झाले, आपण सी आणि एस की व्हॅल्यू प्रिंट करतोय. सो म्हणून अप्पर केस लोअर केस काहीच चाललं नाही. जर मी हे एल्स मध्ये जर दिलं असतं, सो ते पण ट्राय करून बघू का नाही यूज होऊ शकत, हे पण माहित पाहिजे. कट एल्स दिलं, मी इथं दिलं एम्परसेंट सिम्बॉल, सबमिट केला. एम्परसेंट 38 आहे आणि हे लोअर केस आहे असं म्हणतंय. का? कारण की एम्परसेंटची व्हॅल्यू 38 आहे. ही कंडिशन चेक होणार, 38 मोठी आहे का 65 पेक्षा? नाहीये. सो इथंच पहिला कंडिशन फॉल्स झाला, सेकंड कडे जाणार नाही. का? कारण की सी प्लस प्लसचा कंपायलर थोडस हुशार बनवलाय. तो फर्स्ट कंडिशन चेक करतो, जर ते फॉल्स असेल तर आपल्याला माहित आहे अँडचं जर एक जरी व्हॅल्यू फॉल्स असेल तर ती फॉल्सच होणार आहे. सो सेकंड कंडिशन चेक करण्याचा काय फायदा, असं म्हणून ते चेक होत नाही. सो फर्स्ट केस मध्ये एवढीशीच चेक होते आणि फॉल्स होऊन जाते. सो अप्पर केस एक्झिक्यूट होत नाही, लोअर केस होतं. त्यासाठी आपण या प्रॉब्लेम न येऊ फक्त आपण कशाचं चेक करतोय, लोअर केस आणि अप्पर केस कॅरेक्टर्सचे, म्हणजे 26 40 52 लेटर साठी आपण फक्त चेक करतोय. सो रन. आता मी परत हॅश सिम्बॉल देतो, सबमिट. काहीच नाही आलं, नो आउटपुट. अप्पर केस आहे का लोअर केस आहे? का? कारण की आपण कंडिशन तशी दिली आहे. पण आता मला आठवत नाही की ए ची एस की व्हॅल्यू काय होती, झेड ची काय होती, माहित नाही मला. सो इथं इंटिजर देण्याऐवजी मी डायरेक्ट कॅरेक्टर ए देऊ शकतो. इथं 90 देण्याऐवजी मी इथं झेड देऊ शकतो. इथं 97 ऐवजी मी कॅपिटल ए देऊ शकतो. इथं याच्याऐवजी मी कॅपिटल झेड देऊ शकतो. आता या कोड मध्ये थोडंसं एरर आहे, ते तुम्हाला आउटपुट आल्यावर कळेल. सो कॅपिटल जी दिला, सबमिट केला, लोअर केस आला. का लोअर केस आला? कारण की जिथं आपण चेक करतोय तिथं अप्पर केस साठी जिथं चेक करतोय तिथं आपण स्मॉल दिलेत, स्मॉल ए आणि स्मॉल झेड दिलाय. बेसिकली एस की व्हॅल्यू ए च्या नंतर असलं पाहिजे आणि झेड च्या आधी असलं पाहिजे. अशा कंडिशन मध्ये हे लोअर केस असेल ना. एक तर आपल्याला कंडिशन चेंज करायची किंवा एकतर टेक्स्ट. सो आपण टेक्स्टच चेंज करू, हे सिंपल आहे. सो आता मी काय सांगितलं होतं की ऑपरेशन जेव्हाही होतं हायर डेटा टाइप मध्ये होतं. इथं इंटिजर आहे आणि कॅरेक्टर आहे. इंटिजर आणि कॅरेक्टर मध्ये हायर डेटा टाइप कुठला आहे? कुठला आहे? डाटा टाइप प्रेसिडेन्स काय म्हणतो? फ्लोट. फ्लोट नंतर इंट. इंट नंतर कॅर. कॅर नंतर कॅरेक्टर बुलियन. बुलियन हा. सो इथं आता इंटिजर आहे आणि कॅरेक्टर आहे. इंटिजर आणि कॅरेक्टर मध्ये मोठा कुठला आहे? प्रायोरिटी जास्त कशासाठी आहे? इंटला ना. इंटला आहे. सो हा कॅल्क्युलेशन कशात होणार? इंटिजर मध्ये होणार. आपण काय सांगितलं की कॅल्क्युलेशन जो होईल तो हायर डेटा टाइप मध्ये होतो. एस की व्हॅल्यू इंटिजर आहे. सो हे कॅरेक्टर पण ऑटोमॅटिकली कंपायलर काय करतं, इंटिजर मध्ये कन्वर्ट करून देतं. म्हणून इथं आपण जेव्हा ही कॅरेक्टर लिहितो ग्रेटर दॅन हे लिहिलं तर इथं ए च्या जागी ऑटोमॅटिकली एस की व्हॅल्यू ऑफ ए येऊन जातं. समजलं? सिमिलरली हा कंडिशन कसं वर्क होणार की एस की म्हणजे आपल्याकडे जो इंटिजर आहे तो ए कॅरेक्टरच्या मोठा असला पाहिजे, म्हणजे ए च्या नंतरच येईल. स्मॉल ए च्या नंतर आलं आणि स्मॉल झेडच्या आधी आलं, असं आपण कंडिशन दिलाय. स्मॉल ए च्या इक्वल टू किंवा नंतर, स्मॉल झेडचा इक्वल टू किंवा आधी, म्हणजे मध्ये असेल. सो ते काय असतील, सगळे लोअर केस असतील. सो आपण प्रिंट काय करणार आहे, लोअर केस. आणि सिमिलरली ग्रेटर दॅन ग्रेटर ए इक्वल टू किंवा त्यानंतर आणि ग्रेटर झेड किंवा त्या आधी अप्पर केस असेल. सगळे जे केस असतील ते अप्पर केस असतील. रन. मी देतो आता परत कॅपिटल जी, सबमिट, अप्पर केस.
सिमिलरली लोअर केस देतो मी जी लोअर केस. परत मी देतो आता मी कुठला तरी स्पेशल सिम्बॉल देतो. @ देतो. @ ची ASCII व्हॅल्यू प्रिंट झाली पण अपर केस लोअर केस काय नाही आलं. आता मी नंबर देतो. हे इंटिजर नाही कन्सिडर करा, हे कॅरेक्टर इनपुट होतं. सो बघा 2 ची व्हॅल्यू 50 आहे. आपण ASCII टेबल मध्ये पण पाहू शकतो. सो 2 जे आहे नंबर 2 बघा इथं. सो नंबर 2 ची व्हॅल्यू 50 आहे. नंबर 4 ची व्हॅल्यू 52 असे या ASCII व्हॅल्यूज आहेत 1 च्या. सो हे ASCII टेबल एकदा पाहून घ्या नीट, म्हणजे कुठले कुठले कॅरेक्टर्स आहेत काय आहेत. आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना हे यूज होतात ASCII टेबल. आणि फुल फॉर्म पण लक्षात ठेवा, अमेरिकन स्टँडर्ड ऑफ इन्फॉर्मेशन एक्सचेंज. स्टँडर्ड सी च काहीतरी आहे, कम्प्युटर इन्फॉर्मेशन एक्सचेंज आहे बहुतेक. जस्ट गुगल करायचं, काही नाही कळलं तर. गुगल आहे आपल्यासाठी सगळं. हा, अमेरिकन स्टँडर्ड कोड. सो अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज हे आहे ASCII. सो आजच्या लेक्चरसाठी एवढंच. 7 मिनिटं जास्त घेतले त्यासाठी सॉरी. आणि 7 मिनिटं पण तुम्ही दिले तुमचे, त्यासाठी धन्यवाद. सो काही डाऊट्स असतील तर विचारू शकता, काही प्रॉब्लेम असतील तर विचारू शकता, नसतील तर यू कॅन लिव्ह फ्रीली. थँक्यू. Thank you. Thank you. Thank you. वेलकम. सर नको, प्रणित. Thank you. Yes.